नमस्कार, मी भीमराव कडाडे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज एक नवीन असा विषय घेऊन आलोय, रक्षकच बनला भक्षक. आता हे तर आपण नेहमी बघत असतो की पोलीस सर्वसामान्य माणसांवरती अन्याय अत्याचार करत असते आणि त्याला वाचवणारे वरती बसलेले असतात, म्हणजे त्यांचे वरिष्ठ अधिकारी. तर हे का होतं की पोलीस पैसे जमा करून रस्त्यावरती वरच्याला हप्ता देत असतो, वरचा त्याच्यावरच्याला देत असतो, त्याच्यावरचा त्याच्यावरच्याला देत असतो, त्याच्यावरचा मंत्रालयात देत असतो. म्हणजे कोणावर ही कारवाई झाली तर हे एकमेकाला सांभाळून घेतात, समजून घेतात, उमजून घेतात. म्हणजे हे सगळे यंत्रणाच आहे, सगळे म्हणजे फक्त पोलीस खात्यात नव्हे तर सगळ्याच खात्यात. म्हणजे तुम्ही महसूलला जावा, कृषी विभागाला जावा, कुठल्या विभागाला गेले तर सगळे एकमेकाला समजून घेतात. म्हणजे हे सगळं यंत्र तंत्र बनलेलं आहे एकमेकाला सांभाळून घेण्याचं, आणि त्यातून हे सगळं सुरू असतं. अशीच काहीशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गंभीर बनत चाललेली आहे. आणि असंच एक प्रकरण लोणावळा म्हणजे पुणे ग्रामीणचं घेऊन आलोय. पुणे जिल्ह्यातलं कामशेत जवळचं प्रकरण आहे. आणि कशा पद्धतीनं पोलिसांनी एका माणसाला लुटलं, कुटुंबाला अक्षरशः त्यांच्या गळ्यातलं हार बिर सगळं काढून घेतलं. म्हणजे किती निर्लज्जपणा आहे. आणि तेवढ्याने भागलं नाही तर त्यांना गाडीत बसून ATM मध्ये गेले आणि ATM मधनं पैसे काढायला लावले आणि ते सुद्धा पैसे घेतले. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती, म्हणजे एवढं बेकार दरोडा टाकण्याचं काम हे पोलिसांचं सध्या सुरू आहे. कसं तर या सगळ्या प्रकरणाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे प्रकरण कुठलं आहे, काय आहे, कसं आहे, आपल्या सगळं लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये गुन्हेगारीकरण हे झपाट्यानं वाढले आणि त्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे आमच्या देशाची राजकीय व्यवस्था आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था. अधिकारी ह्या सगळ्यांमुळं गुन्हेगारीकरण हे देशामध्ये झपाट्यानं वाढले आणि या गुन्हेगारीला लगाम घालणं आता कोणाच्याही हातात राहिलं नाही, असंच एकंदरीत म्हणता येईल. हे जे राजकारणी एन्काउंटर करतात, कुठं काय करायला लावतात, हे जात बघून, धर्म बघून किंवा माणसाची परिस्थिती बघून एन्काउंटर केला जातो. आज राम मंदिरामध्ये चोरी झाली 5,000 कोटीची. तिथं जर एखादा मुसलमान असता तर त्याचा कवाच एन्काउंटर केला असता, त्याचं घर पाडलं असतं, त्याच्या घराला रस्त्यावर आणलं असतं, त्याच्या लोकांना गरबाराला. मात्र आता तिथं असणारी जी सगळी मंडळी आहे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, भारतीय जनता पक्षाच्या संबंधित आहेत सगळी. म्हणजे ब्राह्मण आहेत काय, इतर काय आहेत, म्हणजे जात बघून सगळं काय केलं जातं. आणि त्यांना मोठ्या मंडळींना अद्याप कोणाही दाखल केलं नाही, अटक केली नाही. परंतु बारके बारके जे पुजारी आहेत त्यांना मात्र अटक केलेली आहे आणि त्यातले काही RSSशी संबंधित आहेत. आता हे सगळं आहे म्हणून तिथं एन्काउंटर केला जात नाही, काय नाही, कारण की ते भाजपशी संबंधित आहेत. जर इतर कोणी असता, मुसलमान असता, तर त्याचा एन्काउंटर केला असता. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे कामशेतमध्ये जे प्रकरण घडलं, महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये कामशेतच्या हद्दीत प्रकरण घडलं. त्या प्रकरणामध्ये जर एखादा जर मुसलमान असता तर मात्र त्याला सुद्धा लगेच त्याची उचलबांगडी केली असती, त्याचा एन्काउंटर केला असता, त्याचं काहीतरी केलं असतं, म्हणजे त्याच्यावरती गुन्हे दाखल केले असते, त्याला जाम करून टाकला असता. म्हणजे ही सध्याची देशाची परिस्थिती आहे, आपल्या देशाची परिस्थिती आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीमध्ये ही घटना घडली. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करायचं तात्पर्य दाखवलं नाही. तो गुन्हा पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या हद्दीत गुन्हा दाखल करावा लागला त्या लोकांना, आणि तो गुन्हा पुण्याचे जे SP आहेत संदीप सिंग गिल यांच्याकडे वर्ग करावा लागला. म्हणजे पोलीस यंत्रणा किती करप्ट झाली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता घडलंय काय बघा, रक्षकच बनलाय भक्षक. पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पुणे ग्रामीणच्या 6 पोलिसांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. आता खंडणी बी काही थोडी सोडी नाही, लुटमारीचा गुन्हा दाखल झाला नाही, म्हणजे अजून त्यांना हेच केलं नाही, लुटमारीचा गुन्हा दाखल केला नाही. आता ठिकाण कुठं आहे तर पुणे जिल्ह्यातलं कामशेत धरण जे आपण म्हणतो त्याच्या जवळपास. आता झालं होतं असं बघा, पुणे ग्रामीण दलातले 6 पोलिसांनी सुशित शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेले मोहम्मद आझमी
यांच्या कुटुंबियाचं अपहरण केलं. या सगळ्यांचं अपहरण केलं पोलिसांनी. त्यानंतर त्यांच्याकडे 5 लाखाची खंडणी मागितली. त्यांच्या गळ्यातलं सोनं नाणं काढून घेतलं, बायकांच्या हातातलं ब्रेसलेट, अंगठी, चेन सगळं सोनं नाणं काढून घेतलं आणि तेवढ्यात भागलं नाही म्हणून वरनं 5 लाख रुपये घेतले. 5 लाख रुपये मागितले. आता हे का मागितले? आता पोलिसांनी बघा काय केलं, त्या कुटुंबाला निहाळलं, बघितलं, गाडीची काच वाजवली. त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीत नशेली पदार्थाचं तुम्ही काहीतरी हे करताय, पार्सल करताय, तुमच्या गाडीची झडती घ्यायची आम्हाला. गाडीची झडती घेतली पोलिसांनी. त्यात काय सापडलं नाही, एक सिगरेटचं पाकिट सापडलं. सिगरेटचं पाकिट सापडल्यावरती पोलिसांनी सांगितलं आता तुम्ही इकडे फिरायला आलाय, तुम्हाला मोठ्या केसमध्ये गुंतवतो, अशी दम दिली. 5-6 पोलिस होती, 6 पोलिस होती. त्यांना दम दिला, 2-3 मारहाण केली आणि दबाव निर्माण केला. आता हे बायका लेकर असतात, कुटुंब असतंय, माणूस घाबरतं, कुठं पोलिसाच्या नादी लागायचं, हे आपल्याला हाणतील मारतील म्हणून. मग ह्यांचं गळ्यातलं बिळातलं सगळं काढून घेतलं. काढून घेतल्यावरती सांगितलं अजून 5 लाख द्यायला लागतील. मग ह्या गाड्यांनी त्यांची गाडी आणि पोलिसाची गाडी, ह्या गाडीत ATM कडे गेले पैसे काढायला. बघा किती भयानक आहे. 5 लाख मागितलं, गळ्यातलं बिळ्यातलं घेऊन बे. आता हे सगळं कसं घडलं झालंय प्रकरण. आता कारमध्ये फिरत असताना एका मुलाने स्मार्ट वॉचने नातेवाईकांना मेसेज केला. नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना सांगितलं. म्हणजे हे जे कुटुंब आहे, भूषित शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेले मोहम्मद आझमी वगैरे ही सगळी जी मंडळी आहे, ह्या सगळ्या मंडळींना पोलिसांनी त्यांच्या गाडीत आणि ह्यांच्या गाडीत बसवलं आणि चालवलं पैसे काढा ATM मधनं काढून दे म्हणून. आणि बारक्या पोरानं काय केलं, त्याच्या घरात हातात स्मार्ट वॉच होतं, त्याच्यातनं त्यांनी एका नातेवाईकाला मेसेज पाठवला की आम्हाला अशा पोलिसांनी पकडलंय ना अशा ठिकाणी चालवलंय म्हणून, पैसे मागतात म्हणून. मग त्या नातेवाईकाने लगे पिंपरी चिंचवड पोलीस ठाणं गाठलं. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. आता पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली की तिथं तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. आता गुन्हा दाखल करून घेतला आणि मग ही सगळी गोष्ट यांच्या लक्षात आली की बाबा हे ह्या पोलिसांच्या लक्षात आली की बाबा आता हे पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण गेलेलं दिसतंय, काय की आपल्याला इकडे तिकडे फिरवायला लागलेले आहेत. तर आता हे पुणे ग्रामीणचे जे SP आहेत, आता त्यांचं सुद्धा ऐका थोडं. 6 तारखेला कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते बघा काय म्हणतात, आजूबाजूला एक फॅमिली जी आहे ते संभाजीनगर वरून इकडे पुणे परिसरात आली होती आणि कामशेतला फिरायला ते लोक जात असताना त्यांना काही इसमाने थांबलात. एक जायलो गाडीमध्ये होते 6 जण आणि त्याने सांगितलं की आम्ही पोलीस आहात आणि पोलीस आहात आणि तुमच्या गाडीमध्ये कुठल्या प्रकारचे नार्कोटिक्स किंवा इतर प्रकारचे जे साहित्य आहे ते असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याची चेकिंग केली. त्या गाडीमधून नार्कोटिक्स वगैरे काही सापडून आला नाही, नुसता एक सिगरेटचा पॅकेट वगैरे होता. आणि मग त्या 6 जणांनी त्या जे कुटुंबाचे सदस्य होते त्याच्याकडून FIR प्रमाणे पैशाची मागणी केली आणि पैशाची मागणी केल्यानंतर त्याचे बरोबर त्याची गाडीत काही 1-2 लोक बसले त्या मंडळीचे आणि त्यांच्या बरोबर पुढे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या हद्दीपर्यंत गेले आणि तळेगाव साईडला तिथे एक ATM वगैरे मधून पैसे काढून घेण्याचा असा काही त्यांचा ठरला होता. आणि ही गोष्टी हे सगळं चालू असताना ते जे फिर्यादी मंडळी आहे त्यांनी ते सूचना बघा आता हे संपर्कात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंगेल पोलिसांना दिली आणि त्याच्यातून ते पुढे आमच्याकडे आली. बघा तेव्हापर्यंत म्हणजे ही जे 6 लोकांची मंडळी होती त्यांना पिंपरी लक्षात चिंचवड आलं की पोलीस कंप्लेंट केली जात आहे आणि मग हे 6 जण जे होते ते निघून गेले. त्याच्या नंतर हे जे फिर्यादी कामशेत पोलीस स्टेशनला आले. त्या ठिकाणी FIR क्रमांक 152/2026 याप्रमाणे 127(2) BNS, 308(2) BNS, 352, 351
1-2-351-3 आणि 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाला सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याचे बरोबर 3 वार्डन होते ते पण पोलिसाची सहायतासाठी त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. 6 तारखेला बघा हे पोलीस कसे रक्षकच कसं भक्षक बनले ते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय परिस्थिती आज देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची सुरू आहे हे आपल्याला ह्या गोष्टीवरून दिसतंय. म्हणजे पोलिसांवरती तर विश्वास कसा ठेवायचा. एखादा म्हणला मी पोलीस आहे, कसं काय पोलीस सुद्धा लुटमार कसे करतायत बघा. तर आता ह्या प्रकरणी बघा 6 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यापैकी 3 पोलिसांची नाव आहेत बघा. अमोल वायकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननावरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार धावरे आणि वार्डन त्यांचे सहकारी असतात ते नाही का, त्यांचे सहकारी ते वार्डन किसन बोंबळे, वार्डन नितीन चव्हाण, वार्डन तुषार गाडगे. म्हणजे त्यांच्या सोबत असतात पोलिसांच्या. असे 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय तर 5 जणांना अटक केली. वडगाव पोलीस मावळ न्यायालयात त्यांना हजर केलं. त्यावेळेस त्यांना 15 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. आता आणखी एक हे प्रकरण असंच पुणे शहरात सुद्धा घडलेलं आहे. बंड गार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे यांच्यासह 3 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. असंच खंडणीचं प्रकरण आहे बघा. म्हणजे राज्यामध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे परंतु काही नाही. त्यांनीच सांगितलं किती बी गुन्हे करा, काय नाही मी तुमच्या पाठीशी. असं सगळं सत्र सुरू आहे महाराष्ट्रभर बघा. त्यांच्यावरती POCSO ची भीती दाखवून म्हणजे फोस्कोची भीती दाखवून एका प्राचार्याला 7 लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती बघा. म्हणजे पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल किंवा कुठलं पोलीस स्टेशन असेल, देशामध्ये आणि राज्यामध्ये पोलीसच गुंड बनलेले आहेत. पोलीसच खंडण्या वसूल करतायत, पोलीसच खंडणीखोर झालेत आता. तर काय हे प्रकरण असं पोलीसच खंडणीखोर झालेत. म्हणजे विश्वास लोकांनी नेमका ठेवायचा कोणावरती हा लय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सध्याचा. तर बघा रक्षकच कसा भक्षक बनलाय ते ह्या आपल्याला गोष्टीमधून निदर्शनास येतंय, दिसून येतंय. तर ह्या सगळ्यांना अटक होईलच. 5 जणांना अटक झाली, 1 जण तेवढा फरार आहे 5 पैकी, त्याला बी अटक होईल एकाला. मात्र ह्या अशा घटना वारंवार वाढत चाललेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसते. ह्या घटना वाढू नये ह्यासाठी सुद्धा हे जे IAS IPS अधिकारी आहेत यांनी कठोरातल्या कठोर अशा खालच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, चूक केली नाहीतर हे सगळं असंच सुरू राहणार. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.